बारामती पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत दुफळी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार न उतरवण्याचा निर्णय. ठाकरेंची शिवसेनाही सुरेंद्र पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती. मात्र काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. राहुरी पोटनिवडणुकीचाही पेच कायम. काँग्रेस निवडणूक लढणार. ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार देण्याच्या तयारीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक. मात्र भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही. नवव्या भारतीय जहाजानं ओलांडली हॉर्मुझची सामुद्रधुनी. 46,650 टन एलपीजी घेऊन ग्रीन सांदवी जहाज भारताच्या दिशेनं. आणखी 17 जहाजं परतीच्या प्रतीक्षेत पर्शियाच्या आखातात. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. 48 तासात सामुद्रधुनी खुली करण्याची मुदत, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहण्याची धमकी. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं काही वृत्तसंस्थांचं वृत्त. फ्लोरिडाचाही दौरा रद्द. मात्र ट्रम्पनं हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसचा दुजोरा नाही. आखाती देशातील युद्ध 37 दिवसांनंतरही सुरूच. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचा बॉम्ब वर्षाव. इराणचे जोरदार प्रत्युत्तर. इस्रायलवर डागले क्षेपणास्त्र. भोंदो अशोक खरातचा मुलगा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा. हर्षवर्धन खरातची एसआयटीकडून 2 दिवस आधी करण्यात आली होती चौकशी. चौकशी टाळण्यासाठी गायब झाल्याची शंका. अशोक खरात प्रकरणानंतर अनेक भोंदूंचा पर्दाफाश. रायगडच्या खालापूरमधल्या भोंदू बाबाजानचा महिलांवर अत्याचार. काळी जादू काढण्याच्या बहाण्यानं फार्म हाऊसवर बोलावून महिलांवर अत्याचार. तुषार देशपांडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानचा गुजरातवर 6 धावांनी विजय. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज असताना तुषारनं दिल्या फक्त 5 धावा. रवी बिश्नोईच्या 4 षटकात 4 विकेट्स. बुलेटिनच्या सुरुवातीलाच अमेरिकेतून एक सगळ्यात मोठी बातमी येते. डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं वृत्त काही वृत्तसंस्थांनी दिलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा वृत्तसंस्थांचा दावा आहे. ट्रम्प फ्लोरिडाला जाणार होते, पण त्यांचा फ्लोरिडाचा दौराही रद्द करण्यात आलेला आहे. वॉल्टर रीड हॉस्पिटलकडे जाणारे सारे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आलेले आहेत. ट्रम्पना हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसनी मात्र अजूनही दुजोरा दिलेला नाहीये. मात्र ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलंय. ट्रम्प वॉशिंग्टन डीसी मध्येच राहतील, पण व्हाईट हाऊस बाहेर येणार नाहीत असंही व्हाईट हाऊसनं म्हटलंय. दरम्यान 48 तासात हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा असा इशारा ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा दिलेला आहे. हॉर्मुझ खुलं करण्यासाठी आता 6 तारखेची मुदत इराणला देण्यात आलेली आहे. अमेरिकेशी करार करा, अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहा असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला इराणनंही तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय. अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडे करू असा इराणनं इशारा दिलेला आहे. ट्रम्प हतबल झालेत. घाबरगुंडी उडाली आहे अशी इराणकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. $4, yeah, and we have a country that's not going to be throwing a nuclear weapon at us in 6 months. But Americans are feeling the effects in the interim. And they're also feeling a lot safer. What is the plan to bring them back down? All I have to do is leave Iran, and we'll be doing that very soon. And they'll become tumbling down. And stock prices were up today almost to a record because they know 2 things. Number one, we have a safe country. We had to take a little detour because we had a madman named Khomeini who sadly is no longer with us. तर इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावर इराणनं हल्ले केलेले आहेत. इराणकडून ड्रोनद्वारे एकापाठोपाठ एक हल्ले करण्यात आलेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायली हवाई तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे.
तर आजचा युद्धाचा 37वा दिवस आहे. जोरदार युद्ध अजूनही सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत. इराणकडूनही चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलमधल्या या विमानतळाचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान बेन गुरियन विमानतळावरील या हल्ल्यात येमेनच्या लष्कराचा सहभाग असल्याचं समोर आलंय. इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहसह हा हल्ला करण्यात आल्याचं येमेन लष्करानं म्हटलंय. या मोहिमेला येमेनमधील हुती दहशतवाद्यांचा देखील पाठिंबा होता. यावरूनच आता युद्धाची व्याप्ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झालेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या हल्ल्याचा व्हिडिओही जारी करण्यात आलाय. राजधानी तेहरानमधल्या लष्करी तळांवर अमेरिकेनं जोरदार हल्ले केलेत. अंधाऱ्या रात्री अमेरिकेकडून लढाऊ विमानांद्वारे बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय. या आखाती युद्धात अमेरिकी हवाई दलाच्या $200 कोटी अधिकचं नुकसान झालेलं आहे. अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडलेली आहेत. त्यामध्ये F-35 आणि F-15 सारख्या आघाडीच्या लढाऊ विमानांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या 6 विमानं आणि 3 हेलिकॉप्टरचं देखील या युद्धात इराणनं नुकसान केलंय. याखेरीज 17 महागडे ड्रोन देखील इराणनं पाडलेले आहेत. तर अमेरिकी हवाई दलाचं नुकसान नेमकं कसं झालंय, किती झालंय, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. 4 F-15E लढाऊ विमानं इराणनं पाडलेली आहेत. त्यापैकी $360 दशलक्ष त्यामध्ये नुकसान झालंय. A-10 लढाऊ विमान पाडण्यात आलेलं आहे. $19 दशलक्ष इतकं नुकसान झालंय. E-3 टेहरणी विमानावरही हल्ला करण्यात आलाय, ज्यामध्ये $700 दशलक्ष अमेरिकेचं नुकसान झालंय. एका F-35 लढाऊ विमानावरही हल्ला करण्यात आलेला आहे. त्यामध्ये $110 दशलक्ष नुकसान झालंय. 17 ड्रोन अमेरिकेचे इराणनं पाडलेले आहेत, ज्यामध्ये एकूण $510 दशलक्ष नुकसान झालेलं आहे. तर 5 KC-135 विमानावर हल्ला झाला, ज्यामध्ये $200 दशलक्ष नुकसान. तर 3 हेलिकॉप्टरवरही इराणनं हल्ला केलेला आहे, ज्यामध्ये $60 दशलक्ष नुकसान झालेलं आहे. अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर अजूनही हल्ले सुरूच आहेत. इराणची राजधानी तेहरानमधील एका विद्यापीठावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यानंतर विद्यापीठाची इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर इस्रायल आणि अमेरिकेनं आतापर्यंत 30 विद्यापीठांना टार्गेट केल्याचा दावा इराणनं केला आहे. तर इराणचं किती मोठं नुकसान झालेलं आहे याचा अंदाज आपण या दृश्यांमधून बांधू शकतो. हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठावर इस्रायल आणि अमेरिकेकडून जोरदार हल्ला करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये या विद्यापीठाची इमारत ही जमीनदोस्त झालेली आहे. अगदी युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इराणमधील एका विद्यार्थिनींच्या शाळेवरही हल्ला झालेला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला होता. शाळकरी विद्यार्थिनी ठार झालेल्या होत्या. त्यानंतर अशा प्रकारे शैक्षणिक संस्थांना देखील अमेरिका आणि इस्रायलकडून टार्गेट केलं जात आहे. इराणमधलं हे एक विद्यापीठ आहे, ज्या विद्यापीठावर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केला आहे, ज्यामध्ये या विद्यापीठाचं मोठं नुकसान झालंय. तर आखाती देशातील युद्धाचा आजचा 37वा दिवस आहे. पाहूयात आजच्या या दिवसाचे महत्त्वाचे अपडेट्स. डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये नेल्याचं काही वृत्तसंस्थांनी वृत्त दिलेलं आहे. तर ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलंय. हॉर्मुझ खुलं करा, 48 तासात करार करा, असा ट्रम्प यांनी निर्णायक इशारा दिलाय. तर ट्रम्प यांची घाबरगुंडी उडालेली आहे. ते हतबल झालेत. अमेरिकेला नरक दाखवू, असा इशारा इराणनं दिलाय. अणुप्रकल्पातून रेडिएशन झाले तर सारं आखात बर्बाद होईल, असंही इराणनं म्हटलंय. अमेरिकेच्या हवाई दलाचं आणखी एक विमान कोसळलेलं आहे.
तर अमेरिकेच्या F-15 लढाऊ विमानाचा वैमानिक अजूनही बेपत्ताच आहे. इराणमधल्या विद्यापीठावर हल्ला करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 30 विद्यापीठांवर हल्ले करण्यात आले. तर इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधले हिजबुल्लाचे 35 दहशतवादी ठार झाले. कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवर आणि शुवेक या तेल कॉम्प्लेक्सवर इराणनं ड्रोन हल्ले केलेत. आखाती युद्धात आतापर्यंत तब्बल 3617 जणांचा मृत्यू झालाय. कुठल्या देशाच्या किती नागरिकांचा मृत्यू झालाय आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर युद्धामुळे किती मोठी हानी झालेली आहे आपण हे ग्राफिक्सद्वारे पाहतोय. इराणचे सर्वाधिक नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. 2076 नागरिक हे इराणचे मृत्युमुखी पडलेत. त्याखालोखाल लेबनॉनमध्ये मोठं नुकसान झालंय. लेबनॉनमधले तब्बल 1345 जण हे या युद्धात मृत्युमुखी पडलेले आहेत. इराकमधले 108 जण मृत्युमुखी पडलेत. तर जॉर्डनमध्ये 29 जणांचं निधन झालेलं आहे. अमेरिकेमध्ये 13, UAEचे 12 जण, कुवेतचे 7 जण आणि ओमानमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान आखाती युद्धात भारतासाठी एक आनंददायी अशी घटना घडली आहे. भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली आहे. ग्रीन सान्वी नावाचं हे जहाज आता 46,650 टन LPG घेऊन भारताच्या दिशेने निघाले. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघताना या जहाजानं स्वतःची ओळख अजिबात लपवली नाही. जहाजावरील सर्व नाविकांची ओळख देखील इराणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि त्यांच्या समन्वयानं जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडलेली आहे. दरम्यान ग्रीन सान्वी या टँकरनं हॉर्मुझ ओलांडल्यानंतर भारतीय इंधन जहाजांची स्थिती नेमकी काय आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. ग्रीन सान्वी हे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारं 9वं भारतीय जहाज आहे. पाईन गॅस जगवसंत या जहाजावर 92,612 टन LPGचा साठा होता. तर शिवालिक आणि नंदादेवी या जहाजांवर 92,712 टन LPGचा साठा होता. जगलाडकी या जहाजानं 80,886 टन कच्चं तेल हे आणलेलं होतं. जगप्रकाश, BW टायर, BW एल्म यांचाही समावेश आहे. तर आणखी 17 भारतीय जहाजं पर्शियाच्या आखातात प्रतीक्षेत आहेत. तर 3 LPG आणि 4 कच्च्या तेलाची जहाजं आहेत. तर एका जहाजावर LNG गॅस आहे. एक रासायनिक पदार्थांचं जहाज आहे. 3 कंटेनर आहेत. 2 मालवाहू जहाज आहेत आणि 2 देखभालीसाठीच्या जहाजांचा या प्रतीक्षेत राहिलेल्या जहाजांमध्ये समावेश आहे. आता बातमी आहे युद्धाच्या परिणामांची. अमेरिका इराण युद्धाच्या झळा या पोल्ट्री व्यवसायालाही बसतायत. प्रामुख्यानं अंडा उत्पादक व्यावसायिक अडचणीत सापडलेत. युद्धामुळे कोंबड्यांचं खाद्य तसेच मेडिसिन यांचे भाव प्रचंड वाढलेत. उत्पादन खर्चातही वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र अंड्याचे दर गडगडले आहेत. पहिल्यांदाच अंड्याचा दर 3.5 रुपयांपर्यंत खाली आला असल्याचं धाराशिव येथील व्यावसायिक विठ्ठल चौधरी यांनी सांगितलंय. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास अनेकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. काय आहेत अंडे उत्पादक व्यावसायिकांची परिस्थिती याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी. अमेरिका इराण युद्धाचा परिणाम वेगवेगळ्या घटकांना बसतोय. शेती असेल, उद्योग असेल, यांना मोठा फटका बसलेला आपण पाहतोय. यामधलाच एक उद्योग आहे तो म्हणजे पोल्ट्री व्यवसाय. जो अंडे उत्पादक शेतकरी आहेत, कुक्कुटपालनाचा जो व्यवसाय, त्याला देखील या युद्धाचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये सरासरी जरी अंड्याचे भाव कमी होताना दिसले तरी यावर्षी अंड्याच्या भावामधली जी घट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. तब्बल 1 ते 1.25 रुपये जास्तीचा फटका प्रत्येक अंड्यामागं शेतकऱ्यांना बसतोय. काय या युद्धाचा परिणाम या व्यवसायावर बसतोय? या व्यवसायावर प्रामुख्याने जे पोल्ट्री फीड बनवण्यासाठी जे मेडिसिन्स लागतात ते बरेचसे बाहेरून इम्पोर्ट करावे लागतात आणि त्याच्यामुळं त्याचे जे रेट जवळजवळ 65 ते 70% काही आयटमचे रेट वाढले. प्रामुख्याने अमिनो ॲसिड आहेत
त्याचे रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे विटॅमिन्स जे आहेत सगळे आपण इम्पोर्ट करतो, ते सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. आता तुमच्याकडे किती पक्षी आहेत आणि किती नुकसान होतंय तुम्हाला? माझ्याकडे 1.5 लाख कॅपॅसिटी आहे, पण मी 1-2 बॅच 25-25 हजारच्या विकलेल्या आहेत मागच्या महिन्यात रेट कमी झाल्यामुळे. आता माझ्याकडे 1 लाख पक्षी आहेत, पण जवळजवळ माझं रोजचं 70 ते 80 हजाराचं नुकसान आहे आजच्या घडीला. तरी ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. परिस्थिती पूर्वपदावर नाही आली, रेट नाही वाढले, अंड्याचे रेट जर नाही वाढले तर मला पक्षी विकल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण मी बँकेचे पैसे भरू शकणार नाही. आता हा जे अंडा आहे, एक अंड्याची उत्पादन किंमत तुमची किती आणि किती याला पैसे अंड्याची उत्पादन किंमत 4.5 रुपये आहे आणि आता विकतो आम्ही 3.5 रुपयाला, म्हणजे जवळजवळ 1 रुपयाचं मुद्दलमध्ये आमचं नुकसान आहे. चौधरी जे आहेत त्यांना दररोजचा 70 ते 80 हजाराचा यामुळं घाटा होतो. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. आता बातमी आहे अवकाळीच्या नुकसानाची. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत एकूण 29 जिल्ह्यांना फटका बसला असून राज्यभरात जवळपास 2,04,835 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसलाय. या अवकाळी पावसामुळे 14 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत हे नुकसान झालंय. यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्री आणि द्राक्षाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालाय. आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महिलांना संसदेत 33% जागा देणारं विधेयक 16 एप्रिलला मांडण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केरळातल्या प्रचार सभेत ही घोषणा करण्यात आलेली आहे. 2029 पूर्वी महिलांना संसद आणि विधिमंडळात 33% आरक्षण मिळेल असंही मोदींनी म्हटलंय. महिला आरक्षणामुळे लोकसभेच्या दक्षिणेतील जागा घटणार नाहीत असंही मोदींनी म्हटलेलं आहे. 16 ते 18 एप्रिल दरम्यान विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा मंजूर करू असंही मोदींनी म्हटलंय. लोकसभेच्या जागाही 543 वरून 816 पर्यंत वाढवल्या जाणार आहेत. विधेयक मंजुरीसाठी महिलांनी विरोधी पक्षांवर दबाव आणावा असंही मोदींनी म्हटलंय. शहांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षांनी दांडी मारली होती. 33% बहनें पार्लियामेंट में आकर के बैठे, इसके लिए कानून बनाने की जरूरत है. जैसे पार्लियामेंट ने सर्वसम्मति से महिला आरक्षण का बिल पास किया था, वैसे ही 16, 17, 18 को 2 काम करने हैं. महिलाओं के लिए जो सीटें होगी वो अतिरिक्त सीटें बढ़ जाए. इतना बड़ा फायदा हमारे दक्षिण भारत के राज्यों को मिले, इसके लिए हम कानून संशोधन के लिए सत्र बुला रहे हैं. आता एक वेगळी बातमी आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जातोय. संध्याकाळी 7 ते 9 या वेळेस सर्वत्र 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. गावात भोंगा वाजून या वेळेची सूचना दिली जाईल. तसेच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेखही ठेवली जाणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायती या उपक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी दिली आहे. नेमका हा उपक्रम काय आहे याबाबत धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. सात ते 9 टीव्ही बंद राहणार, मोबाईल बंद राहणार, कसं करणार आहे ते? महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना लॉन्च केलेली आहे. आम्ही जे धाराशिव जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की म्हणजे त्या अंतर्गत जिल्ह्यातले 20 ग्रामपंचायती नॉर्मली त्यात पार्टिसिपेट करतात त्या स्पर्धेत पहिलं बक्षीस 5 कोटीचं, 3 कोटीचं वगैरे असे. पण आम्ही जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की सगळ्या आमच्या ग्रामपंचायती 712 ग्रामपंचायती आहे त्या या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करतील. 7 वाजता ग्रामपंचायतीवर
भोंगा वाजणार आणि सगळे टी व्ही त्या गावातले बंद आणि मोबाईल बंद करणारे, म्हणजे असं खेळचे गेमचे असं, आणि मुलं तिथं अभ्यास करणार अशी आमची संकल्पना आहे. ते महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत ते आम्ही क्लॉज लेखी त्यांना देणार आहे आणि हे होतंय का नाही हे मॉनिटर आम्ही करणार. म्हणजे टीव्ही बंद आणि पुस्तक वाचन उपक्रम सगळं जूनपासून जिल्ह्यात लागू होणार. मुलांना पुस्तकाची आवड व्हावी असं म्हणतात की म्हणजे एक वेगळं विश्व जागं होतं. आणि आता टी व्ही मोबाईलमुळे टी व्ही मोबाईलचं मी वाईट नाही, चांगलं पण यूज करू शकतो, पण पुस्तक वाचल्याने जो आनंद मिळतो आणि स्वतःला एक मित्र सापडतो की आपल्याला कोणी नसलं तरी पुस्तक असलं तर आपण रमतो. त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक शाळेमध्ये एक वाचनालय आहे, पण ते तिथंच मुलांनी वाचायचं. ही पुस्तकं आम्ही घरी देणार आहे मुलांना. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. ब्रेकनंतर आजच्या अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे बारामती पोटनिवडणुकी संदर्भात. महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी दुफळी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधीच सुनेत्रांच्या बिनविरोध निवडीसाठी तयारी दर्शवली होती. ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस आताही ठाम आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आज दुपारी आपले उमेदवार जाहीर करणार आहे. दरम्यान उद्या सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान काँग्रेसचे सर्व निर्णय राज्य पातळीवर नव्हे तर केंद्रीय पातळीवर होत असतात, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बारामती निवडणुकीचे प्रभारी उमेश पाटील यांनी दिली आहे. अद्याप तरी अजून तसं अधिकृतपणे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून तसं कुठलंही पत्र किंवा तशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही. आपल्याला कल्पना आहे काँग्रेस पक्षाचे निर्णय हे राज्यस्तरावर नाही तर देशाच्या पातळीवर होतात. त्यामुळं राज्यस्तरावरच्या कुठल्या तरी एखाद्या नेत्याच्या वक्तव्याचं आपण त्या ठिकाणी गांभीर्य तेच प्रदेशाध्यक्षांची कदाचित त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबरोबर चर्चा झालेली नसावी. त्यांना वरून त्या ठिकाणी निरोप आल्यानंतर निश्चितपणे त्यांची भूमिका जी आहे ती या पद्धतीचीच राहील. अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे. पक्ष अध्यक्ष सुनेत्रा पवार रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर जय पवार यांच्या उपस्थितीत काल कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत अत्यंत भावनिक वातावरण होते. या मतदारसंघात पोटनिवडणूक लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांना खुद्द जय पवार यांनाही अश्रू अनावर झाले. 28 तारखेला थोर रडू शकलो. दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबलो. कुटुंबाच्या समोर रडणार नाही तर कुठे रडणार. CIDने माझं रक्त घेतलं, DNA चेक करायला. CID अधिकाऱ्यांसाठी बरोबर मी टाळ्या संवाद साधला. ज्या दिवशी दुर्घटना झाली मी आपल्या DYSPला सांगितलं काहीही करून सचिन पवार मी सांगत होतो काहीही करून मला एक ब्लॅक बॉक्स म्हणून पाहिजे. दरम्यान बारामती पोटनिवडणुकीची रंगत आणखीनच वाढली आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 जणांनी अर्ज दाखल केलेत. त्यात अभिजित बिचुकले आणि सागर भिसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यापूर्वी अनेकदा बिचुकलेंनी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक लढवली आहे, मात्र नेहमीच त्यांच्या वाटेला अपयश आलंय. दरम्यान 2 दिवसात बिचुकलेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला यामागची सविस्तर भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडणार असल्याचे स्पष्ट केलंय. या ठिकाणी 2024 मध्ये जी बारामतीची निवडणूक झाली होती विधानसभेची, त्या ठिकाणी मी उमेदवार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण राज्याला भारताला माहिती आहे. आणि या पोटनिवडणुकीसाठी मी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आणि या संदर्भाचा संपूर्ण जी काय माझी भूमिका आहे ती सविस्तरपणे मी येत्या 2 दिवसांमध्ये तुमच्या सर्व पत्रकारांपुढे मांडणार.
दरम्यान लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठकीत लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार असल्याचं ठरलंय. मात्र लक्ष्मण हाके अपक्ष की कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. सोमवारी लक्ष्मण हाके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्हाला लढायचं आहे, आम्हाला संघर्ष करायचा आहे, संविधानाचा सन्मान करायचा आहे. लक्ष्मण हाके पोटनिवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि किती तारखेला तुम्ही फॉर्म भरणार? एक दिवस राहिला, आता कुठली तारीख? सोमवार एक दिवस आहे ना. तुम्ही अपक्ष लढणार आहेत की पक्षाकडून? अरे राष्ट्रीय पक्ष संपर्कात आहेत म्हटलं ना मी तुम्हाला. अपक्ष सोमवारी थोडे तास द्या ना, थोडे तास द्या. दुसरीकडे शिवाजी कर्डिल यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीचाही पेच कायम आहे. भाजप बिनविरोध निवडीसाठी आग्रही आहे. मात्र इथेही काँग्रेसनं उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेसाठी आग्रही आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप राहुरी पोटनिवडणुकीबाबत आपला निर्णय जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्यासाठी जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे इच्छुक आहेत. तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आपण आपला उमेदवार उभा करणार असून स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे फॉर्म भरायला जाण्याच्या तयारीत आहेत. आज महाविकास आघाडीचा या संदर्भातला निर्णय होणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता आहे. उद्धव साहेबांशी जवळजवळ अर्धा तास चर्चा झाली. सखोल म्हणजे मतदारसंघावर पूर्ण चर्चा केली आणि आमचं 3 पक्षाची महाविकास आघाडी आहे. बाकीच्या 2 पक्षाची साहेब आता आज बोलून घेणार आहे आणि उद्या ही उमेदवारी फायनल करणार आहे. मी निवडणूक लढायला इच्छुक आहे कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे. अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचं आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे. तर राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा भाजपचा आधीपासूनच आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलंय आपण पाहूयात. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. आता बातमी आहे भोंदू बाबाची. अशोक खरात प्रकरणानंतर आता अनेक भोंदूंचं कांड उघडकीस येत आहे. नवी मुंबईमधल्या कळंबोली इथल्या अब्दुल रशीद उर्फ बाबाजान या भोंदूबाबानं महिलांवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल झालेत. खालापूरमधल्या एका विवाहित महिलेवर अत्याचार तसंच सांताक्रूजमधल्या आई आणि मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. बाबाजानने मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्यांच्यावर अत्याचार केलाय. या प्रकरणात अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात खालापूरचे डॉक्टर DYSP विशाल नेहुल यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. आपल्याबरोबर आहे डॉक्टर विशाल नेहुल, DYSP आहेत रायगड जिल्ह्याचे. सर, काय म्हणाल, भोंदू बाबा विरोधामध्ये आपल्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या खालापूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता नोव्हेंबर 2025 मध्ये. याच्यामध्ये थोडक्यात हकीकत अशा प्रकारे होते की एक पीडित तरुणी सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली, तिचं लग्न झालेलं होतं परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं. तिला असा संशय होता की तिच्या नवऱ्याचं दुसऱ्या एखाद्या तरुणीसोबत अफेअर आहे आणि त्याच्यातून ती थोडीशी त्रासलेली होती. तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली. असंच तिला धार्मिक कार्य करायचं असं सांगून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम
यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं. आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला. सर नेमकी याची काय पद्धत असायची? महिलांना तो कसा फसवायचा, कशाची भीती दाखवायचा? सुरुवातीला तो सांगायचा की मी रिलिजियस टीचर आहे, धार्मिक कार्याचा प्रसार करतो, प्रवचन करतो, असं एक सुरुवातीला ओळख करून घ्यायचं. ओळख झाल्यानंतर मग त्यांना म्हणजे या पीडितेला सांगितलं की तुमच्यावर काहीतरी जादूटोणा झालेला आहे, काळी जादू झालेली आहे आणि ती काळी जादू आपल्याला काही कार्य करून उतरावी लागेल. अनेक महिलांवरती त्यांनी अत्याचार केल्याचं सांगितलं जाते, आपण काय आव्हान कराल? अशा जर प्रकार घडलेले असतील तर ज्या कोणी पीडित महिला असतील किंवा त्यांच्या बाबतीत असं काही घडलेलं असेल तर त्यांनी निर्भयपणे पोलीस स्टेशनला अप्रोच व्हावं. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना फसवत होता. अनेक महिलांवर त्याने अत्याचार केले. तसंच अनेक पुरुषांकडून पैसे उकळल्याचं स्थानिक रहिवाशी अजित तांबोळ यांनी सांगितलंय. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान यांनी अनेक महिलांवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्यांच्यावरती आहे ते खालापूर आणि सांताक्रूज येथे गुन्हे दाखल आहेत. आपल्यावर या ठिकाणी आहेत अजित तांबोळे, जे गेल्या अनेक वर्षापासून गेली 10-15 वर्ष झालं ओळखतात. तुम्ही त्याला ओळखत होता, कसा होता हा बाबाजान? प्रत्येक धर्माच्या गोष्टी वगैरे देवा धर्माच्या गोष्टी बोलत राहायचा तो. तर आम्हाला त्यावेळेस तो चांगला वाटला आणि बऱ्यापैकी आम्ही खूप माणसं 100, 200, 500 माणसं जमा झाले त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचे शिष्य म्हणून. आणि जे त्यांनी बोललं ते आम्ही करत राहायचो. काय इलाज म्हणजे नेमकं काय करायचं होतं इलाज? म्हणजे कशा काय पद्धत काय होती? काय कुणाकडून मीठ आणायचा, फुलं आणायची, अगरबत्ती, धूप वगैरे देऊन त्यांना काही त्यांच्या अंगाला चोळा विळायचा. ते असं करून दिष्ट लागलेली म्हणजे बुरी नजर लागलेली असं काही त्यांचं असतंय. तर ते निघत होता काय निघत नव्हता काय माहिती नाही, पण येत होते लोक. खालापूरला एका महिलेवरती त्यांनी रेप केलेला आहे. मुंबईमध्ये आईवरती आणि मुलीवरती दोघांवरती रेप केलेला आहे. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. जीवे मारण्याचा तर त्यांना बोलला असेल बहुतेक त्या महिलांना, पण ते महिला पण आलेली होती, ती इलाजासाठीच आली होती असं आम्हाला असं माहिती होतं. आणि ते रात्री 8-9 वाजता ते यायचे आणि रात्री 12 ते 3 पर्यंत त्यांचा इलाज चालायचा. असं चालायचं आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना समजलं की हा इलाजापोटी आपला फायदा उठवते. त्यानंतर त्या महिलेनं काहीतरी पुढं केस केली. तुम्हाला वाटतं अनेक महिलांनी सुद्धा पुढे येऊन तक्रार केली पाहिजे? करायला पाहिजे. अशा लोकांना तक्रार करून यांना या समाजातूनच काढायला पाहिजे, अशा घाण माणसांना. महिलांनी सुद्धा पुढे येऊन त्याच्यावरती गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची अपेक्षा आता या ठिकाणी तांबोळे यांनी सुद्धा व्यक्त केली आहे. विनायक पाटील, ABP माझा, खालापूर. यानंतर घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचं प्रकरण बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर जात आहेत. आपल्या नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री आज SIT पथक आणि पोलीस आयुक्तांची भेट घेऊन प्रकरणाचा आढावा घेण्याची शक्यता आहे. ही भेट खरात प्रकरणाच्या तपासाला गती देण्यासाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री या दौऱ्यात तपासावर लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईच्या सूचना देतील. आज पुन्हा भोंदू अशोक खरातच्या SIT कडून चौकशी केली जाईल. खरातच्या चौकशीत काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान भोंदू अशोक खरातची शनिवारी SIT कडून तब्बल 9 तासांपासून चौकशी करण्यात आली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार करताना खरात काही औषधं, गर्भरोधक गोळ्या आणि गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचंही समोर आलंय. भोंदू अशोक खरातशी संबंधित डॉक्टर आणि अशोक खरात याची शनिवारी समोरासमोर बसून SIT कडून चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांचा खुलासा आता झाला असून त्यात राहता येथील समता पतसंस्थेत 100 खाती आणि सिन्नरच्या कुंदेवाडीतील जगदंबा पतसंस्थेत 32 खात्यांचा समावेश आहे. अशोक खरातच्या प्रभावामुळे ओळखीतून व्यवहार होऊन माझ्याकडून चूक झाली अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे. शिर्डी पोलिसांनी या खात्यासंदर्भात चौकशी केली असून जगदंबा पतसंस्थेतील 32 खाती अशोक खरात नॉमिनी म्हणून उघडली गेली होती. यामध्ये 2,74 लाख रुपयांचे व्यवहारही झाले आहेत. तर अशोक खरातनं स्वतः सगळी कागदपत्र देऊन ही खाती उघडली होती. ज्यांच्या नावावर ही खाती उघडली गेली त्यांचा या खात्यांशी प्रत्यक्ष कधीच संबंध आला नसल्याचंही समोर आलंय. शिर्डी येथे मी पोलीस स्टेशनला फक्त जबाब देणे या कामी गेलो होतो. तर जे अनुषंगिक पेपर दिले ते त्याच्या संदर्भात त्यांनी एक जबाब प्रक्रिया ज्या कायदेशीर जबाब नोंदतो आपण त्या कामासाठी त्यांनी बोलवले मला. जे पतसंस्थेत जे सर्व सोशल मीडिया आता झालेले सर्वांना माहिती आहे.
अशोक खरात यांची जगदंब संस्थेत 2,74 लाख रक्कम होती. त्या संदर्भात जी माहिती आहे तिचंच फक्त जबाब नोंदणीचं काम मी चालवतो. 32 अकाउंट होते ते वेगळ्या लोकांचे आहेत. वेगळ्या लोकांचे. प्रत्येक जणावर 4 किंवा 5 लाख ह्याप्रमाणे लिगल ते पैसे, जास्त हिवी रक्कम नाही ती प्रत्येकाची. खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी सादर केलेल्या सीडीआरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कथित सीडीआरमुळे अनेक व्हीआयपी नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही आणि त्यामुळे फडणवीसांच्या टार्गेटवर कोणीतरी आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय. आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या राऊतांनी हा मुद्दा सोडला असता तरच नवल होतं. दरम्यान या कथित सीडीआरमुळे एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या सर्व नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत. अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत. त्या रॉच्या प्रमुख आहेत का, किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा धरला का वगैरे धरला जो तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे तो. आता खरात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट येते. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना मानसिक धक्का बसलेला आहे. खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे. खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं घरातच एकटे राहत आहेत आणि नैराश्याच्या सावटात या महिला असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच आता या महिला उपचार घेत असल्याचंही समोर आलंय. आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहेत. शुभम, नेमकी काय अवस्था आहे या महिलांची? नक्कीच माधवी, आपण जर बघितलं तर या भोंदू अशोक खरात प्रकरणामधल्या ज्या पीडित महिला आहेत त्या महिला या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड मानसिक धक्का खरं तर त्यांना बसलेला आहे. एकूण जर बघितलं तर या महिलांचे जे व्हिडिओ होते ते या अशोक खरात सोबतचे हे सगळे व्हिडिओ व्हायरल देखील झालेले होते. या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केले त्यांच्यावर खरं तर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. मात्र ज्या महिला खरं तर या सगळ्या भोंदू अशोक खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या होत्या अशा ज्या महिला आहेत त्या घरामध्ये एकटे राहत असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये त्या नैराश्यात असल्याचं देखील पाहायला मिळतंय. या सगळ्या प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाकडनं या महिलांचं त्या ठिकाणी कोणतीही दडपण घेऊ नये, संपूर्णपणे सुरक्षित राहावं असं देखील त्यांना आश्वासन दिलं जात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचं देखील आश्वासन दिलं जात आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर ज्यावेळी या महिला अनेकदा या भोंदू अशोक खरातकडे ज्या विश्वासानं जात होत्या, या महिलांचं त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं त्या ठिकाणी फसवणूक करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नैराश्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतो ज्या 7 ते 8 महिला खरं तर या प्रकरणामध्ये समोर आलेल्या होत्या, त्यांनी तक्रार या भोंदू अशोक खरातच्या विरोधात दिलेली होती. त्यांना आता मानसोपचार तज्ज्ञांकडनं सल्ला दिला जातोय. तपास पथकाकडनं विशेष या महिलांना अज्ञातस्थळी जाऊन त्यांची वारंवार चौकशी केली जाते, त्यांचं मनोबल वाढवण्याचा खरं तर प्रयत्न केला जातोय आणि या सगळ्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं आश्वासन खरं तर या तपास पथकाच्या महिला अधिकाऱ्यांकडनं विशेष म्हणजे त्या ठिकाणी आश्वासन दिलं जाते. एकूणच या सगळ्या महिला आहे त्या प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये आहे. त्यांना सावरण्यासाठी कुटुंबाची देखील त्यासोबत समाजाची देखील त्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात जी परिस्थिती आहे ती एकूण जर बघितलं तर या प्रकरणानंतर त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये या महिलांना कुठेतरी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी एकूणच हा सगळा प्रयत्न मानसोपचार तज्ज्ञांकडनं होतो असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माधवी, शिवम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय संत परिषदेला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. कुंभमेळा नियोजन आणि विविध मुद्द्यांवर या संत परिषदेत मंथन सुरू आहे. देशभरातून या परिषदेसाठी साधू महंत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. आता बातमी आहे नागपूरमधून. नागपूरच्या अजनी चौकामध्ये दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्यानं कार चालकाला हेल्मेटनं बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
संबंधित कार चालक डॉक्टर असून साहिल अरोडा असं पीडित डॉक्टरचं नाव आहे. पोलीस कर्मचारी हा मोबाईलवर बोलत दुचाकी चालवत होता. त्या दरम्यान पीडित डॉक्टरांच्या कारला धडक देण्यात आली. त्यात डॉक्टरच्या कारचा साईड मिरर तुटला आणि त्यातून या वादाला सुरुवात झाली. संबंधित मारहाण करणारा पोलीस कर्मचारी हा राज्य राखीव दलात शिपाई आहे. दरम्यान दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भंडाऱ्यात रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं समोर आलंय. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 21 वर्षीय साजिद शेख यानं 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर पवनी तालुक्यातील एका रिसॉर्टवर नेत अत्याचार केलेला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला भंडाऱ्यातून अटक करण्यात आली आहे. पीडित आणि आरोपी हे दोघेही भंडारा शहरातील आहेत. यामध्ये आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सोसह विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील रेल्वे इतिहासाचा साक्षीदार असलेला 113 वर्ष जुना प्रभादेवी स्थानकाजवळचा एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहास जमा झालाय. 4 एप्रिलच्या मध्यरात्री मध्य रेल्वेनं घेतलेल्या विशेष मेगा ब्लॉक दरम्यान या पुलाचे अवजड लोखंडी गर्डर हे हटवण्यात आलेत. पुलाचं मध्य रेल्वे विभागातील पॅनल काढण्यासाठी काल रात्री 10:30 वाजल्यापासून ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान दादर ते CSMT वाहतूक बंद होती. आज सकाळी 7:14 हा ब्लॉक संपलाय. त्यानंतर मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक सुरू झाली आहे. आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी. 113 वर्ष जुनं असं एल्फिन्स्टन ब्रिज काल रात्री हा पाडण्यात आला आहे. आपण सध्या बघू शकतो, मी त्याच ठिकाणी आहे. एल्फिन्स्टन ब्रिज जो होता तो आता इतिहास जमा झाला आहे. सध्या दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा ब्रिज हा पाडण्यात आला आहे. यामुळेच काल रात्रीपासून प्रभादेवी इकडे मेगा ब्लॉक हा करण्यात आला होता. आता सकाळी 10:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. पण सध्या एकंदरीत ही सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता काही लोकल असतील, मेल एक्सप्रेस असतील, हे या मार्गावरून आता चालू झाले आहेत. त्याचसोबत कशा प्रकारे संपूर्णपणे हा ब्रिज होता तो पाडण्यात आला आहे, त्यासाठी मोठमोठाले क्रेन वापरून एकंदरीत संपूर्ण ही प्रक्रिया काल रात्रीपासून राबवण्यात आली आणि त्यानंतर हा ब्रिज जो आहे तो पाडण्यात आला. पण याचा फटका कुठेही लोकल प्रवाशांना बसला नाही आहे. आज सकाळपर्यंत एकंदरीत मेगा ब्लॉक होता या ब्रिज पाडण्यामुळे, पण आता हा मेगा ब्लॉक आहे हा 10:30 वाजता पूर्ण होणार आहे आणि चालू होणार आहे. पण सद्यस्थितीत लोकल एक्सप्रेस असतील, लोकल असतील किंवा मेल एक्सप्रेस असतील, या आता हळूहळू चालू झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच पूर्णपणे इकडे लोकल सेवा ही चालू होणार आहे. कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.